पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवळसह 200 ते 300 गुंडांची ओळख परेड। नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका। राज्यसभेसाठी मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजप चौथा उमेदवार देणार। सूत्रांची माहिती, प्रत्येकानं कोट्यानुसार उमेदवार दिल्यास राज्यसभा बिनविरोध शक्य। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार। गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात चाचपणी सुरू। कुठलाही व्यवसाय न करता उद्धव ठाकरेंनी 6 मजली घर कसं बांधलं? मंत्री उदय सामंत यांचा सवाल। कोविड काळात सत्ताधारी बंगल्यात बसून होते तेव्हा आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते। पुण्यातील कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांची उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सडकून टीका। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेला कोर्टात आव्हान। मराठा बांधवांचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी गंगाधर काळकुटे पाटलांकडून कॅवेट दाखल। मनोज जरांगेंनी आधी ग्रामपंचायत लढवावी, छगन भुजबळांचं जरांगेंना आवाहन। तर नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम जरांगेंनी थांबवावं, भुजबळांचा जरांगेंना सल्ला। गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो संजय राऊतांनी सोशल मीडियावर केला प्रसारित। महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य, हे महाशय कोण? राऊतांचा सरकारला सवाल। मी दररोज सरकारमध्ये नवे फोटो ट्विट करणार, दररोज गुंडगिरी समोर आणणार, खासदार संजय राऊतांचा सरकारला इशारा। वर्षावर रोज गुंडटोळ्यांच्या बैठका होत आहेत। गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काय चर्चा करतात? खासदार संजय राऊतांचा सवाल। देशातील कोणत्याही गंभीर प्रश्नावर मोदी बोलले नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही मोदी गप्प। मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका। संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। गुंड निलेश घायवळचा मंत्रालय परिसरातला रील व्हिडिओ व्हायरल। गुंडांना रीलसाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल अभिनंदन। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला। सरकार साडी घोटाळा करतंय, 1 कोटी साडी वाटप करून सरकारचा मतं घेण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तसंच 1,14,000 मोबाईल खरेदीसाठी 155 कोटींची तरतूद, वडेट्टीवार यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदे सतत गर्दीत असतात, सर्वसामान्य नागरिक देखील वर्षावर जातात, मग इतक्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करणं बरोबर नाही। मंत्री दादा भुसेंचं विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय। राज्यातील ग्रामीण भागातही काँक्रीटचे रस्ते तयार करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयास मंत्रिमंडळाची मंजुरी। संजय राऊतांना मुख्यमंत्री शिंदे आपल्यासोबत असताना साधू संत वाटायचे, आता ते गुंड वाटतात। गुलाबराव पाटलांचा राऊतांना टोला। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार। सरकार आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी पक्ष प्रवेश करणार। सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात टाकलं तरी लोकसभेची निवडणूक लढवेन, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार, तुपकर यांचं वक्तव्य। जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणुका घ्या, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी। कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांची मानसिकता जुन्या सरकारबरोबरच, आमची कामं दिसू नये म्हणून काही अधिकारी विरोधकांचं ऐकतात। शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा आरोप। बोरीवली ठाणे भुयारी मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी, बाधित झोपडीधारकांकडून कामाला विरोध। मात्र या संदर्भात म्हाडा, SRA, MMRD एकत्रित बैठक बोलवणार, आमदार प्रकाश सुर्वेंचं झोपडीधारकांना आश्वासन। जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही, मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं। राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात वाढ। विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीला क्विंटल मागे 10,800 रुपयांचा भाव, लवकरच 11,000 रुपयांचा टप्पा गाठणार, कृषी व्यवसाय अभ्यासकांकडून शक्यता व्यक्त। बीडच्या दिंद्रूड इथं नागरिकांचा रास्ता रोको। गेल्या 2 महिन्यांपासून दिंद्रूड गावाला पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक संतप्त, प्रशासन दखल घेत नसल्यानं ग्रामस्थांनी माजलगाव पंचायत समितीत कार्यालयात अधिकाऱ्यांना काही काळ कोंडून ठेवलं। मुंबईच्या CSMT स्थानकासमोर भीम आर्मीचं आंदोलन, EVM हटवण्याची भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची मागणी। अमळनेरच्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीला थंडा प्रतिसाद, प्रदर्शनासाठी भरलेली भाडे रक्कम परत द्या, प्रकाशकांची मागणी, अन्यथा पुढील वर्षीच्या संमेलनावर बहिष्कार घालण्याचा इशारा। भंडारा कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची झुंबड, कामगार किटच्या अर्जासाठी कामगारांच्या भर रस्त्यावर रांगा। जळगाव जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा ठिय्या, आशा सेविकांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल, रोहिणी खडसेंचं आश्वासन।
परभणीच्या जिंतूरमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकरी बैलगाड्या घेऊन तहसील कार्यालयावर. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आयटकचा मोर्चा, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी. वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर अहमदनगर जिल्ह्यात वकील संघटना आक्रमक, वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन. 9 फेब्रुवारीपर्यंत वकिलांकडून न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार. गोवारी समाजाच्या किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे या 3 आंदोलकांचं आमरण उपोषण 12व्या दिवशी सुरूच. 10 तारखेपर्यंत अध्यादेश न निघाल्यास 10 लाख गोवारी बांधव नागपूरमध्ये येऊन आंदोलन करतील, आंदोलकांचा राज्य सरकारला इशारा. संप मागे घेण्याची मंत्री मुश्रीफांची डॉक्टरांना विनंती. बैठक झाली असून त्यांची तात्काळ निवासाची व्यवस्था करावी, यासाठी भाड्याने इमारती घेण्याच्या सूचना. तसंच अजित पवारांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची मुश्रीफांची माहिती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊतांची पोलीस कोठडीत तब्येत बिघडली, मेयो रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनर्स, महेश गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा बॅनरमधून निषेध. मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान संबोधल्यानं आमदार नितेश राणेंविरोधात माजी आमदार आसिफ शेख यांनी धाडली नोटीस. नितेश राणेंनी मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी, नोटीसमध्ये मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदी कुंकू कार्यक्रमात विरोधकांना उखाड्यातून टोला. नागपुरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचं वाण या कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 4 गाड्यांचा अपघात, जीवितहानी नाही, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने येताना अपघात. चंद्रपुरात मूल तालुक्यातील मोरवाडी झेडपीच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून काढली सहल. अपघातात 16 विद्यार्थी जखमी, वरिष्ठांची परवानगी न घेता मुख्याध्यापकांना काढली सहल. विरारमध्ये तरुणींकडून मोबाईलची चोरी, सकाळी कुटुंब झोपेत असताना घडली घटना. विरार पोलिसांकडून तरुणींचा तपास सुरू. नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रातील राखेच्या तलावात बुडून कंत्राटदाराचा मृत्यू, राखेचा ढीग जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला करताना अचानक पाण्याचा प्रवाह आल्यानं घडली घटना. पाण्याच्या प्रवाहात ट्रकही वाहून गेल्याची माहिती. पुण्यातील महम्मदवाडीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूलजवळ एका इमारतीत 11व्या मजल्यावर आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. बुलढाण्यातील पेट्रोल पंपावर टेम्पोला आग, पेट्रोल पंप कर्मचारी आणि नागरिकांमध्ये धावपळ, कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला. ओबीसी जनजागरण संकल्प यात्रा गोंदिया जिल्ह्यात, शालेय विद्यार्थ्यांचं ओबीसी बांधवांकडून यात्रेचं नवे गावात स्वागत. ओबीसींच्या मागण्यांसाठी 3 फेब्रुवारीला वर्ध्याच्या सेवाग्राममधून निघाली होती यात्रा. आसाराम बापूंची प्रकृती गंभीर, 13 जानेवारीपासून जोधपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू, योग वेदांत समितीची माहिती. ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान, बकिंगहम पॅलेसचं निवेदन जारी करत दिली माहिती. मध्य प्रदेशच्या हरदामध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून दखल, मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत ग्रीन कॉरिडॉरबाबत दिल्या सूचना. जखमींना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी हरदा ते भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.